नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ईश्वरीने आता पुढच्या प्रॅक्टिससाठी डान्ससाठी कोरिओग्राफर बोलवलेले असल्याने नम्रताचा इथे चांगलाच जळफळाट होणार आहे. आणि त्याचबरोबर आता नम्रता जी उघडपणे विरोध करायला घाबरत होती ती आता ईश्वरीला न घाबरता सरळ सगळ्यांसमोर आणि अर्णवसमोर देखील ईश्वरीला उलटसुलट बोलणार आहे. आता नम्रता हे जे काही करते त्याबाबत तिला कोणते परिणाम भोगावे लागणार आहेत. त्याचबरोबर आता वल्लरी आणि नम्रताचा प्लॅन फसल्यामुळे जी वल्लरी ही तोंड खाली पाडून पडलेली असते, म्हणजेच तिला स्वतःची शुद्ध राहिलेली नसते, तीच वल्लरी आता सगळ्यात मोठं सत्य आत्तापर्यंत जे लपवलं आहे त्याचा उलगडा करणार आहे. म्हणजेच रमाकांत आणि सात्विका यांची वाट लावणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर मी स्वतः आहे. या गोष्टीचा जेव्हा आता वल्लरी उलगडा करणार तेव्हा नेमकं पुढे काय घडणार आहे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की नम्रता ही सगळं काही वल्लरीचं ऐकून ईश्वरीला त्रास देण्यासाठी एक डिसिजन घेत असते. आणि जरीही ईश्वरी त्या दोरीवरून पडली नसली तरीही आता पुढे त्या औषधाचा परिणाम कसा करायचा याचा विचार करत असताना आता बरोबर त्याच वेळेला देवाची करणी म्हणतात त्याचप्रमाणे जसं कर्म तसं भोगावं लागतं. आणि वल्लरी ते जे औषधाचं पाणी असतं ते चुकून स्वतःच पिऊन घेते आणि ते पिल्यामुळे वल्लरीला आता पूर्णपणे वेड लागल्यासारखं झालेलं असतं. ईश्वरीची जी हालत तिला करायची असते तीच हालत आता तिची होऊन बसलेली आहे. त्यामुळे आता काय करावं हे तिला कळायला मार्गच नसतो. वल्लरी ही आता सगळ्यांसमोर वेड्यासारखं वागायला लागते. कारण की तिला असं वाटत असतं की औषधामुळे मला त्रास होईल म्हणूनच मी निघून जाते रूममध्ये. तेवढ्यातच तिच्यावर त्या औषधाचा असर व्हायला सुरुवात झालेली असते. औषध हे तिच्या अंगात भिनायला लागतं आणि ती वेड्यासारखी करायला लागते. आणि नम्रताचा मात्र चेहरा पडतो. बापरे, काय करायचं होतं आणि काय झालं असं तिला होतं. म्हणजेच हे सगळं वल्लरीच्या बाबतीत घडवून आणायचं नव्हतं तर ईश्वरीच्या. पण ईशूने ते न पिता वल्लरी प्यायली त्यामुळे तिचे पूर्णपणे फाट लागलेली असते. तर आता तिची जी काही अवस्था आहे आणि ते पाहून सगळेजण हसतायत असंच तिला आता एकीकडे वाटत असतं. म्हणूनच ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता हे सगळं घडत असताना ईश्वरीला टेन्शन येऊन गेलेलं असतं की आता पुढे काय करायचं. कारण की वल्लरी ही अशी अडकळली आहे तर आता करायचं तरी काय असा प्रश्न तिला पडलेला आहे. त्यामुळे आता वल्लरीला अंजली पूर्णपणे सांभाळते आणि तिला झोपवते. वल्लरी आता नको ते बडबडत असते. अंजली तिला म्हणते की हे बघ मामी, तू ना प्लीज आराम कर, तुला जरा बरं वाटत नाही आहे, तू जरा आराम केलंस ना की तुला बरं वाटेल, नाहीतर तुला त्रास होत राहील. पण वल्लरी म्हणत असते की नाही गं, तुला माहीत नाही आहे अंजली, अगं असं म्हणून ती बडबडते. परंतु तेवढ्यातच ईश्वरी तिला सांगते की मामी तुम्ही प्लीज झोपून जा, म्हणून आता ती झोपून गेलेली असते. त्याचप्रमाणे इथे दुसरीकडे ईश्वरीला डान्स काही करायला जमत नसतो. त्यासाठी अर्णवने तिच्यासाठी स्पेशल अगदी व्यवस्था करून ठेवलेली असते. ते म्हणजे की ईश्वरीला आता त्याने एक कोरिओग्राफर बोलून घेतलेली असते, ज्यामुळे ईश्वरी सगळा काही डान्स अगदी छानपैकी करू शकेल आणि तिचा परफॉर्मन्स अगदी उत्तम सादर करता येईल. त्यासाठी अर्णव तिच्यासाठी हे सगळं करायला तयार असतो. ईश्वरीचा डान्स हा खूपच छान असतो हे अर्णवने अगोदर एका क्षणातच ओळखलेलं असतं. आणि ईश्वरी ज्या प्रकारे एक्सप्रेशन्स देत असते आणि ते पाहून अर्णव आणखीनच तिच्या प्रेमात पडलेला असतो. आणि स्पर्धेसाठी इतकं पुरेसं नाही आहे तर स्पर्धेसाठी ईश्वरीची प्रॅक्टिस उत्तम होणं गरजेचं आहे. आणि ती प्रॅक्टिस उत्तम आणि व्यवस्थितरित्या होण्यासाठी एका त्यामध्ये असलेल्या प्रशिक्षणाची गरज असते. त्यामुळे आता जी व्यक्ती हे करू शकेल त्यासाठी आता कोरिओग्राफर बोलवण्याची गरज त्याला लागलेली असते. त्यामुळे आता अर्णव हा ईश्वरीला प्रॅक्टिस करायला सांगतो आणि कोरिओग्राफर हा बोलवलेला असतो. ईश्वरीला आता अर्णवचा हा जो काही डिसिजन असतो तो खूप आवडतो. ती म्हणते की खरंच म्हणजे सर, तुम्ही हे जे काही बोललात ना ते अगदी उत्तम बोललात. म्हणजे मला हे जे काही करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देतात ना त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि ईश्वरी आता अर्णवला थँक्यू म्हणत असते आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. तर दुसरीकडे नम्रताचं आपलं किचनमध्येच काम सुरू असतं. नम्रताचं डोकं एका ठिकाणी चालत असते, ते म्हणजे ईश्वरीला हरवायचं. परंतु स्वतः त्याच्यासाठी काहीतरी स्पर्धेत उतरण्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असावं लागतं आणि आपण काहीतरी करायचं आहे हे मात्र नम्रता
नम्रता विसरूनच गेलेली असते आणि म्हणूनच ती टेन्शनमध्ये असते की आईला कसं बरं करायचं, जर ती बरी झाली नाही तर मग माझं काय होईल असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. आणि त्याचमुळे नम्रता आता भेटायला येते वल्लरीला आणि वल्लरीला भेटून ती विचारत असते की आई उठा ना प्लीज, तुम्हाला काय होते. पण तेवढ्यातच तिथे अंजली असते आणि अंजली म्हणते की अजिबात विचार करू नकोस नम्रता, होईल सगळं व्यवस्थित. त्याचं काय झालं ना, मामीला जरा त्रास होतोय त्यामुळे हे सगळं घडतंय खरं तर, पण तू काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित होईल, मामी ठीक होणार, तिला आराम करू दे. तेव्हा मग आता मामी पुन्हा झोपेतच बडबडत असते की काय माझं काय तुझं काय सगळ्यांचं काय, सगळे वेडे असं म्हणून ती काहीतरी बरळत राहिलेली असते. अंजली तिला समजवते की मामी तू झोप प्लीज झोप. तेव्हा अंजली आता नमूला म्हणते की नम्रता हे बघ, मामीची अशी अवस्था आहे त्यामुळे सध्या तरी आपल्याला तिला त्रास द्यायला नको, तिला हवं तर आराम करू दे, होईल सगळं व्यवस्थित. तू फक्त एक काम कर, तू ना आता तिथे जा आणि तुझ्या प्रॅक्टिसची तयारी कर. ईश्वरी बघ, ईश्वरी पण तयारीला लागलीच असेल, तू पण लाग, जा तुम्ही आहे मामीसोबत असं म्हणून ती तिला आता जायला सांगते. त्यानंतर आता नम्रताच्या लक्षात येतं की हो, आता ईश्वरीचं काय ठरलं आहे तेही बघितलं पाहिजे. खरं तर ईश्वरीला नम्रता सारखी विचारत असते की तुझं काय ठरलं आहे ते सांग, परंतु नम्रताला ती काहीच सांगत नसते की माझं अजून काही ठरलं नाही. परंतु तेवढ्यातच आता समोरून शिर्के त्या कोरिओग्राफरला घेऊन येतात आणि जेव्हा शिर्के कोरिओग्राफरला घेऊन येतात त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की या शिर्के. तेव्हा मग त्या कोरिओग्राफर असतात त्या म्हणतात की मॅडम तुम्हीच आहात का ईश्वरी. तेव्हा ती म्हणते की हो मीच ईश्वरी आहे. आणि शिर्के तिच्याशी ईश्वरीची ओळख करून देतात की या कोरिओग्राफर मॅडम आहेत. सर तुम्ही सांगितले त्याप्रकारे या मॅमला सगळ्या डान्सच्या कला अगदी उत्तम अवगत आहेत आणि त्या बेस्ट डान्सर आहेत, त्यामुळे ते अगदी उत्तमरित्या मॅमला शिकवू शकतील. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की मिस इंदौर तू प्लीज यांच्याशी बोलून घे, तुझ्या कुठल्या डान्स फॉर्मबद्दल तुला बोलायचं हे सगळं तू बोलून घेऊ शकतेस. त्याच वेळेला मग आता ईश्वरी तिला म्हणते की मॅम मला ना वेगळा म्हणजे क्लासिकल डान्स शिकायचा आहे, आपल्या पद्धतीने म्हणजेच आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेला असा डान्स मला सादर करायचे. तेव्हा मी अगोदर तर प्रॅक्टिस केली होती परंतु आता तर मला ते जमत नाही, कित्येक वर्ष झाले मी डान्स केलेला नाही आहे. तेव्हा मग तुम्ही मला ते शिकवू शकाल तर खूप बरं होईल. तेव्हा मग ते लगेच म्हणते की हो काळजी करू नका मॅम, मी तुम्हाला उत्तम डान्स शिकवू शकेन, अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण एकदम छान प्रॅक्टिस करूया, तुमचा डान्सही उत्तम होईल आणि सगळं व्यवस्थित होईल असं ती आता तिला समजवत असते. त्यानंतर मग आता खरं तर हे सगळं होत असताना ईश्वरीला डान्स शिकवायला एक मुलगी पण घरात आली. आता नम्रताच्या डोक्यात हे जरासं घुसतं, कारण की मला तर इशूने सांगितलंच नाही की काय करायचं आहे, म्हणजे डान्स करणारे की काय, कुठलीही गोष्ट तिची डिसाईड नसताना तिने अचानक घरामध्ये कोरिओग्राफर पण बोलवली, म्हणजे तिचं इथपर्यंत गेलेलं आहे की पुढे काय डान्स करायचं कसं करायचं हे सगळं तिला माहिती आहे, परंतु तरीही तिने मला काहीही सांगितलेलं नाही. याचा राग आता नम्रताला असतो. म्हणजे आतापर्यंत नम्रता ही फक्त घरातलं काम आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी बघते. खरं तर तिला हे सगळं अपेक्षित असतं की इशूने सगळं बघावं, परंतु नम्रता त्याच गोष्टीत अडकून पडलेली आहे, त्यामुळे तिला राग येत असतो. आता नम्रताची चिडचिड आणखी वाढलेली असते की मी हे सगळं करते तरीही ईश्वरी मात्र माझ्याकडे लक्ष देतच नाही आहे, ती फक्त स्वतःचंच बघते आणि मी चुकते आहे. मी विचार करते की ईश्वरी काय करेल, परंतु आता मला माझ्यावरती वेळ दिला पाहिजे, परंतु तरीही घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा घरात औषधं मागणं झालं किंवा काही झालं तर ते सगळं फक्त नमूला विचारलं जात असतं आणि वल्लरीला बरं नसतं, त्यामुळे सारखं नम्रतालाच बोलावलं जात असतं. त्यामुळे तिला राग येत असतो की म्हणजे मी काहीही म्हणजे मला काही करायला वेळ मिळत नाही आणि सगळं काही ईश्वरी करून बसते. ईश्वरीचा आता छानपैकी डान्स असा सुरू असतो. त्यावेळेला मग आता हे सगळं होत असताना ईश्वरीची कोरिओग्राफर तिचा खूप छान डान्स बसून घेत असते आणि ईश्वरीमध्ये एक वेगळाच प्रकारचा आत्मविश्वास आता त्या डान्समुळे निर्माण झालेला असतो आणि त्याचमुळे इथे आता ईश्वरी ही आनंदात असते आणि तेवढ्यातच नम्रताला काही तिचा हा आनंद बघवला जात नसतो. त्यामुळे नम्रता आता तिच्या खोलीमध्ये जायला निघते. आता ईश्वरी तिला वरूनच आवाज देते की नमुताई जरा प्लीज कॉफी आणतेस का गं. तेव्हा आता नम्रताला त्याचाही राग येतो, म्हणजे ही ईश्वरी आता मी काम आटपून माझ्या कामासाठी जाणार होते, माझ्या स्पर्धेच्या प्रॅक्टिससाठी, तेवढ्यातच हिने मला आवाज दिला आणि हिने मला कॉफी मागायला सांगितली, म्हणजे या घरातली मी काही नोकर आहे का, असा विचार नम्रतेच्या आता डोक्यामध्ये यायला लागतो. आणि ईश्वरी सांगते त्याप्रमाणे नम्रता कॉफी घेऊन जाते आणि त्या कोरिओग्राफर मॅमला देते.
आणि नंतर मग त्या मॅडम तिथेच उभ्या असतात. ईश्वरी म्हणते की मॅम तुम्ही प्लीज बसा आणि कॉफी पिऊन घ्या. तेव्हा मग आता ईश्वरीकडे ती रागाने बघत असते. इशू म्हणते की नमुताई काय झालं, तू अशी का बघत आहे? तेव्हा मग नम्रता म्हणते की इशू मला सांग ना एक गोष्ट, तू मला अंधारात का ठेवलंस? तुझा डान्स करण्याचं फायनल झालं होतं स्पर्धेत, तर तू मला सांगितलं का नाही इशू? ईश्वरी म्हणते की अगं असं का बोलतेस तू? नमुताई अगं माझं मगाशीच फायनल झालं आणि हे जे कोरिओग्राफर वगैरे आहे ना ते अचानक ठरलं, त्यामुळे मला ना असं काही समजलंच नाही की काय करायचं वगैरे. तेव्हा मग नम्रता म्हणते की नाही इशू, तू ना हे सगळं माझ्यापासून मुद्दामून लपवलेस, कारण की तुला माहीतच करून द्यायचं नाही मला की तुला जिंकायचं आहे ना, म्हणून तुझे जे सगळे जे स्ट्रॅटेजीज आहेत ना ते माझ्यापासून लपवते. तेव्हा तिच्या त्या आवाजाने आकाश आता धावत धावत वर येतो. आकाश त्यालाही राग आलेला असतो. तो धावत येतो आणि नम्रताचं जे काही चालू आहे तो आकाश अगदी बरोबर ओळखून असतो. मग ईश्वरी म्हणते की नाही गं नमुताई, स्ट्रॅटेजी आणि कसलं काय, तुला तर माहीतच आहे ना. अगं मी डान्सबद्दलच विचार करत होते आणि हे अचानक घडलं, मला तुला सांगता नाही आलं. बरं सॉरी. हे बघ या ना माझ्यासाठी कोरिओग्राफर आहेत आणि त्या मला डान्स शिकवणार आहेस नमुताई. तेव्हा नम्रता म्हणते की हो तेच तर ना, तुझं ठरलं आणि प्रॅक्टिस पण सुरू झाली आहे तुमच्या दोघांची, पण आमचं काय, आम्ही नुसते घरातल्या कामातच पडलो आहोत. आईंचं असं झालं आणि आता मला प्रॅक्टिस पण करता येत नाही, काय करायचं ते पण आमचं ठरलं नाही आहे. पण तुला असं वाटत असेल इशू की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला अडकवून तू पुढे जाशील, पण हे विसरू नकोस की तुमच्या मागोमाग मी पण पॉईंट घेऊन होते. तेव्हा त्या मॅम म्हणतात की ईश्वरी मॅम मी जरा निघते, तुम्ही फोन करा तेव्हा नंतर मी येईन. आता ईश्वरी ही नॉर्मल नाराज होते जराशी, कारण की तिला पुढे प्रॅक्टिस करायची असते, पण नम्रतामुळे तिला ती प्रॅक्टिस कंटिन्यू करता येत नाही. ती कोरिओग्राफर निघून जाते. आकाशला त्याचाही राग आलेला असतो की नम्रता या लेवलला जाऊन कशी काय वागू शकते, इतकं चुकीची ती वागते, त्यामुळे तिला खूप जास्त राग येत असतो. त्यानंतर मग आता नम्रताला आकाश म्हणतो की प्लीज नम्रता स्टॉप इट, काय चाललं तुझं? पण तो थांबायला तयार नाही. ती म्हणते की हे बघ अजिबात काही बोलायचं नाही आकाश, तुम्ही प्लीज शांत व्हा, मला बोलू द्या, मी माझ्या बहिणीसोबत बोलते. तेव्हा मग नम्रता म्हणते की इशू तुला असं वाटत असेल की तू पुढे जाशील, जिंकशील, पण तुझ्या मागोमाग पॉईंट घेऊन आम्ही पण आहोत, हे अजिबात तू विसरू नको, समजलं ना. मला पण या स्पर्धेमध्ये उतरायचं होतं आणि मी पण उतरली आहे. तुला असं वाटत असेल की तूच फक्त जिंकशील, तर तसं होणार नाही, मी पण जिंकणार आहे. आणि ईश्वरी मी तर तुला सांगते की या कॉम्पिटिशनमध्ये तुला मागे टाकून मी जिंकणार आहे, लक्षात ठेव. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की नमुताई अगं तू हे काय बोलतेस, म्हणजे खरंच माझ्या मनात असं काहीही नव्हतं की तुम्ही हरले पाहिजे किंवा आम्ही जिंकलो पाहिजे, म्हणजे काहीही चाललं असतं, उगाच काही विचार करू नकोस तू. आणि तू असा विचार कधीपासून करायला लागली, प्लीज हे मनातून नुसते विचार काढून टाक. आपण दोघंही जिंकलो तरी चालणार आहोत, आकाश टेक्स्टाईल किंवा सात्विक फॅशन, दोघांपैकी कोणीही कंपनी जिंकली तरी ही आपली कंपनी वाचणारच आहे ना. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की नाही, तुला फक्त जिंकायचं आहे आणि त्यासाठी तू फक्त आम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच आता इथे नम्रताला जामच मिरची जमलेली असते, कारण ईश्वरी ही तिचं म्हणजे पुढे प्रॅक्टिस करत चालली आणि नमूचं काहीच होत नाही आहे, कारण नमूचं फक्त एकावरच लक्ष आहे की ईश्वरीला हरवायचं. ती स्वतः काम करण्यामध्ये स्वतःकडे लक्षच देत नाही आहे, फक्त ती इनसिक्युअर होते. आता आकाश तिला ओरडतो आणि म्हणतो की नम्रता तू तुझा अर्धा वेळ ह्याच विचारांमध्ये घालवतेस की तुला जिंकायचे, असं करू नकोस, तू फक्त स्वतःकडे लक्ष दे. आता नम्रताला तो खूप बोलतो ईश्वरीसमोरच की तू इन्सिक्युअर होतेस ईश्वरीवरून, अजिबात ते होण्याची गरज नाही आहे. आणि मी या नम्रताला ओळखतच नाही, जी अशी कुचकेपणाने कधीपासून वागायला लागली. मी बघतोय नम्रता, तू खूप चेंज झाली आहेत आणि प्लीज असा स्वभाव ठेवू नको, जर असं ठेवशील तर तू माझ्या मनातून साफ उतरून जाशील, असं आता आकाश तिला बोलतो. आणि त्यामुळे नम्रताला चांगलीच लागते आणि मग नम्रता तिथून खाली रागाने निघून जाते. ईश्वरीला टेन्शन येतं की हे सगळं नेमकं नमुताईच्या मनामध्ये काय सुरू आहे. तर आता वल्लरी झोपली की नाही हे बघण्यासाठी आकाश आणि अविमामा दोघंजणही येतात आणि दोघं आल्याबरोबर ती पुन्हा उठून बसते आणि बडबडत असते. ती म्हणते की तुम्ही दोघं इथे या, मी तुम्हाला ना एक महत्त्वाची गोष्ट सांगते, तुम्हाला माहीत नाही आहे मी काय केलं आहे ते, मी सगळ्यांची वाट लावून टाकेन, सगळ्यांची. तेव्हा आकाश म्हणतो की मॉम प्लीज तू जरा शांत हो, प्लीज असं काहीही बडबडू नकोस, एक मिनिट थांब, जे काही झालं आहे त्या सगळ्या गोष्टी या तू प्लीज रिपीट करू नकोस, तू जरा शांत हो. त्यानंतर मग आता आकाशला मामा म्हणतो की प्लीज जरा थांब, तू तिला जास्त काही बोलू नकोस, नाहीतर ती बोलायला सुरुवात करते. तुम्हाला माहिती नाही आहे मी काय केले ते, त्या रमाकांतला मी बंद करून ठेवलं आहे, किडनॅप बंद, त्याचं तोंड पण बंद करून ठेवलं आहे. आणि तो रमाकांत आणि
सात्विका होती ना, तिची पण मी अशीच वाट लावली आहे. तर माझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे. त्या रमाकांतचं आणि त्या सुप्रियाचं हे जे काही प्रकरण होतं ना, सगळं माझ्यामुळे घडलं आहे. मीच त्या उदयकांतला मदत केलेली आहे, अशी सगळी बडबड वल्लरीने आता या दोघांसमोर केलेली आहे. वल्लरीने अक्षरशः सगळं सत्यच बोलून टाकलेलं आहे आणि त्यामुळे हे सत्य ऐकल्यानंतर आकाश आणि मामा दोघांनाही जबरदस्त धक्का बसतोय की ह्या सगळ्याच्या मागे, प्रकरणाच्या मागे एक बाई जी होती, जिला ईश्वरी शोधत होती, ती हीच आहे उदयकांतला मदत करणारी. आणि मग आता हे सगळं समजल्यानंतर मामा आणि अवी नेमकं काय डिसिजन घेणार आहेत, पाहणं रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.